नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रा, तुम्ही नेपोलियन हिलचे थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक वाचलेलेच असेल. नसेल वाचले तर तुम्ही जरूर वाचा. त्यामध्ये आपल्या टार्गेट, आपले स्वप्न अचीव करण्यासाठी छोटे छोटे रूल्स दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत. काही जे आपल्याला पाळावं लागतं. 21 डेज रूल, 7 डेज, 30 डेज, 45 डेज, 90 डेज, 6 मंथ, असे छोटे छोटे आपल्याला टार्गेट्स दिलेले आहेत. आणि त्या टार्गेट्समधून आपल्याला आपल्या ज्या सवयी असतात त्या सवयी बदलण्यासाठी ते खूप उपयुक्त होतात. तर मित्रांनो, हे जरूर वाचा. आणि ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे तेव्हा तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन तुम्हाला अपडेट मिळत राहतील. मित्रांनो, नेपोलियन हिल यांनी जे लिहिलं थिंक अँड ग्रो रिच, याचं वेगवेगळ्या भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, बऱ्याचशा लँग्वेजमध्ये आहे. तर मी मराठी लँग्वेजमध्ये वाचतो कारण त्यातलं आपल्याला पूर्ण समजतं. इंग्लिशमध्ये आपल्याला काही शब्द असतात की नाही समजत, पण आपल्या भाषेत असलं आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा. ते छोटे छोटे प्रयोग आहेत ते आपल्या सवयी बदलण्यासाठी दिलेले आहेत. जर ते आपण कन्सिस्टन्सीने केलं तर आपण निश्चित आपल्या सवयी बदलू शकतो. आपल्या ज्या लहानपणापासून आपल्या डोक्यात गोष्टी झालेल्या असतात त्याच गोष्टी आपण वारंवार करतो आणि तिथेच राहतो आणि त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. जर पुढे जायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील आणि त्या सातत्यानं कन्सिस्टन्सीने आपल्याला कराव्या लागतील. तर त्या सवयी इझिली नाही बदलू शकत. तर त्यासाठी थोडे थोडे प्रॅक्टिस जरुरी असते. त्यासाठी आपण टार्गेट घेऊ शकतो. 7 डेज टार्गेट, 14 डेज टार्गेट, 21 डेज टार्गेट, 45 डेज, असे छोटे छोटे गोल्स ठेवून आपण ते बदलू शकतो. एकदम सर्व सवयी आपण बदलू शकत नाही. तर त्यामध्ये चांगल्या विस्तृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचे यूट्यूब चॅनलवर पण त्यांचे असतात, ते पण आपण ऐकू शकतो. त्यामुळे आपल्याला सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळत असेल तेव्हा आपण ते जर ऐकलं तर आपल्याला चांगलं माहिती मिळू शकते आणि आपल्यामध्ये चांगला आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ, एक सवय आपल्याला बदलायची आहे तर एकदम आपण ते सवय बदलू शकत नाही. त्यासाठी थोड्या स्टेप्स घ्यावं लागतात. जर आपल्याला लवकर उठायचं असेल तर समजा आपण रोज 7 वाजता उठतो, 8 वाजता उठतो, तर आपण एकदम 5 वाजता उठू शकत नाही किंवा एकदम 6 वाजता उठू शकत नाही. त्यासाठी आपण 15 मिनटं, 20 मिनटं असं रोज 7 दिवसाचं टार्गेट केलं, रोज 15 मिनटं अगोदर तर उठायचा प्रयत्न केला तर आपण निश्चितच साध्य करू शकतो आणि आपण 5 वाजता, 6 वाजता असं लवकर उठू शकतो. तर जेव्हा आपण लवकर उठतो त्यामुळे आपल्याला तेवढा टाईम एक्स्ट्रा मिळतो. त्या टायमात आपल्याला आपले स्किल डेव्हलपमेंटसाठी, आपल्या तलवारीला धार लावासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला तेवढा वेळ आपल्याला एक्स्ट्रा मिळतो. त्यामुळे मित्रांनो, हे पुस्तक जरूर वाचा आणि छोट्या छोट्या स्टेप्स, छोटे छोटे टार्गेट्स घ्या. तुम्हीच ठरवा तुम्हाला 1 दिवस घ्यायचा, 2 दिवस घ्यायचा, 8 दिवस घ्यायचा. जर आपल्याला कोणतीही सवय कायम बदलायची असेल 21 दिवस ते कमीत कमी तरी आपल्याला ते नियम पाळायला पाहिजे. त्यामुळे आपल्या सवयीला लागू शकतो. आपल्या मेंदूला सवय लावावी लागते. मित्रांनो, मी बरंच आता वर्षापासून प्रयत्न करत आहे. पण जेव्हा वेगवेगळे पुस्तक वाचले, बरेचसे पुस्तक वाचतो. जेव्हा थिंक अँड ग्रो नेपोलियन हिलचं यांचं वाचलं आहे, खूप त्यांना मी क्रेडिट देऊ इच्छितो. त्यामुळे त्यांनी प्रॅक्टिकल गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या कशा आपण करायला पाहिजेत, ज्यामुळं आपण आपल्याला चांगल्या सवयी लावू शकतो आणि आपल्या टार्गेट्स अचीव करण्यासाठी आपल्याला ती चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. सर्वांना मी विनंती करतो की हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्या सवयी बदला. सवयी बदला म्हणजे आपण आपल्याला जे व्हायचं आहे त्या माणसाच्या सवयी लावा. तुम्हाला चांगलं व्हायचं, चांगल्या गोष्टी घडवायचं आहे, उद्योजक व्हायचं, त्याविषयी आपल्या सवयी लावावं लागतील. तर मित्रांनो, परत एकदा हेच नितीश शंकर आवेळणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.